स्नेहलता तर धांडोरे. आज आपण करत आहोत कोथिंबीरीचा भात. कोथिंबीर कापली, कांदा आपण स्टार्ट करूया. टोप ठेवला मी कापत. आता आपण याला तेल टाकूया. छान होतो भात. हे अशा पद्धतीनं, माझ्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं करून बघा. आता ह्याच्यात आपण जिरे टाकूया 1 चमच. जिरं चांगलं लागलं ना असं जिरं टाकायचं 1 चमच. आता याच्यात आपण आहे ना कांदा टाकूया मोठा आकाराचा. आता आपण बघा कांदा टाकलाय. 2 मीडियम आकाराचे कांदे असे टाकायचे. आता आपण याच्यात कढीपत्ता टाकूया. हे बघा अशा पद्धतीने. असं चिकनचा रस्सा किंवा दुसरा कशाचा पण रस्सा खूप छान लागतो भात कोथिंबीरचा. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकूया. अशी भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीरीचा भात माझ्या आई करत असते. आपण याच्यात हळद टाकूया. खूप छान होतो. 1 चमच हळद टाकून हलवायचं. अशा पद्धतीने हलवायचं. असं भाजू द्यायचं. कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं अशा सोप्या पद्धतीनं राईस माझ्यासारखं करून बघा. बघा आपला कांदा भाजलाय. आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया. 1 तांबे टाकलं पाणी आणि 1 तांबे टाकायचं. आता पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे. तोपर्यंत आपण तांदूळ घेऊन घेऊ. पाण्याला उकळी. हे बघा आता पाणी आपलं उकळलंय. आता आपण हे तांदूळ टाकूया. राईस स्वच्छ धुवायचं 2-3 पाण्यानं आपण टाकूया. असं पाणी उकळल्यावर राईस टाकायचं. छान होतं. माझ्यासारखं करून बघा. अशा पद्धतीने तांदूळ टाकायचं. आता बघा आपण मीठ टाकूया. आपण हे टाकूया. बघा अशा पद्धतीनं आपला राईस झालाय. आता आपण हे गॅस स्लो करायचं. हा गॅस खास आहे म्हणून इथं भात ठेवला. आता याच्यावर आपण झाकण टाकूया. आपला राईस 5-10 मिनिट. आता बघूया आपला भात. बघा आपला भात मस्त असं झालाय. गॅस बंद करूया.
खूप छान लागतो. बघा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.